तर मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा वीक स्पेशल आहे कारण की महाशिवरात्री वीक आहे। त्यासाठी मी माझ्या किचनमध्ये सगळे वेज पदार्थ केलेले आहेत। मी केलेला आहे ढाबा स्टाईल छोले। मी घेतलेला 1 वाटी काबुली चणा जे मी रात्रभर ओव्हरनाईट सोक करण्यात ठेवलेलं होतं। त्यानंतर मी 5 टोमॅटो आणि 6 कांदे घेतलेले आहेत। टोमॅटोला मी 4 कट देऊन चांगलं बॉईल स्वच्छ पाण्यात घालणार आहे कारण की मला त्याची बॉईल करून प्युरी हवी आहे। सो मी आता हे जे कट केलेले टोमॅटो आहे ते गॅसवरती ठेवून बॉईल करत ठेवून देणार आहे। ते बॉईल होईपर्यंत मी माझे सगळे कांदे उभे चिरून घेत आहे। चांगलं त्याला बॉईल येत आहे आणि त्याचबरोबर माझे कांदे सुद्धा रेडी झालेले आहेत। मी छोले चणा गॅसला कुकरला लावून दिलेला आहे आणि 5 शिट्या देणार आहे। पॅन घेतला, त्यामध्ये मी तेल घातलं 1 टेबलस्पून आणि त्यामध्ये आता मी चिरलेले कांदे घातले। ते पण आता मी चांगले परतून घेणार आहे आणि मीठही घालणार आहे त्यामध्ये। मीठ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी थोडीफार ब्राऊन झालेली आहे। अजून थोडीशी ब्राऊन झाली अशा प्रकारे की आपल्याला त्याला साईडला काढून ठेवायचं आहे। आणि पहिलं तर आपल्याला जे आपलं टोमॅटो जे बॉईल झालेलं आहे त्याचं वरचं साल काढून त्याची चांगली प्युरी करून घ्यायची आहे। छोले म्हटल्यावर आपण सगळे प्युरीच करून घेतो कारण की छोले कसे प्युरीमध्ये असेल रस्साळ दिसतील तर ते पुरी बरोबर म्हणा नान बरोबर म्हणा खायला एकदम मस्त लागते। मी आता ते मिक्सरला लावून दिलेलं आहे आणि त्याची प्युरी करून वाटीमध्ये साईडला काढून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता जाडसर अशी टोमॅटोची प्युरी आपली तयार झालेली आहे। आता मी सगळे कांदे माझे घातले आणि एक लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही पण मिक्सरला लावताना आपल्याला पाणी अजिबातही घालायचं नाही आहे। अशा प्रकारे जाडसर अशी प्युरी तयार झाली। त्यानंतर पुन्हा पॅन घेतला तोच आणि त्यामध्ये मी घातलेला आहे 1 टेबलस्पून असं तेल। आता ही जी ग्रेव्ही निघालेली आहे कांद्याची ती आपल्याला चांगली त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। हा जो लाईट कलर दिसत आहे तो आपल्याला तो चांगला असा ब्राऊन म्हणजे ऑरेंज कलर असा होईपर्यंत आपल्याला ते चांगलं परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे की हा असा गोळा निर्माण व्हायला पाहिजे आणि या स्टेजला आपल्याला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा चांगली त्याचं कच्चं पण निघण्यासाठी म्हणून आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि त्याचबरोबर मी घातलेली आहे आपली टोमॅटोची प्युरी। तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम घट्ट आहे आणि चांगलं ते सॉते करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून टोमॅटो जे आहे ते प्रत्येक कांद्याच्या ग्रेव्हीला एकदम असं मिसळून जायला पाहिजे असं आपल्याला त्याला स्टर करत राहायचं आहे। त्यानंतर या स्टेजला सगळे मसाले घालायचे आहेत। हळद पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि मी 2 चमचे छोले चना मसाला वापरलेला आहे तो पण सुहानाचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचा ब्रँड घालू शकता। मला सुहानाचा खूप टेस्टी लागतो आणि त्यामुळे मी सुहानाच वापरते। तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघून घ्या। सो त्यानंतर मी 1 कप पाणी घातलं त्यामध्ये कारण की आपल्याला आता त्याची मेन ग्रेव्ही तयार करायची। ते पण चांगलं सोक झालं आणि या स्टेजला मी घातलेला आहे काबुली चणे आणि तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ग्रेव्ही म्हणजे पाणी घालून त्याची ग्रेव्ही तयार करू शकता। मला थोडंसं जाडसर हवं होतं आणि जाडसर लागतेही एकदम मस्त। पुरी बरोबर म्हणा नान बरोबर म्हणा चपाती बरोबर। पहिलं तर मी कोरिएंडर लीव्स घातले म्हणजे कोथिंबीर घातली त्याचा वास लागण्यासाठी म्हणून चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर त्याला कव्हर करून 1 उकळी देण्यात सोडून दिली। त्यानंतर उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर टोटल चेंज झालेला आहे आणि दिसायलाही एकदम टेम्पटिंग झालेले आहेत ढाबा स्टाईल सारखे। त्यानंतर पुन्हा मी गार्निशिंगसाठी त्याच्यामध्ये पुन्हा कोथिंबीर घातली आणि आता मी सर्व केलं। एवढी छान लागली तुम्हाला काय सांगू। पुऱ्यांबरोबर तर 1 नंबरच लागलं। तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी अशी छोले ट्राय करा आणि मला नक्की कळवा। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजूनही नवीन वेज डिशेस माझ्या लाईनमध्ये आहेत सो नक्की